मित्रो, गेले 3 दिवस आपण गांधी ऐकता आहात आणि सर्व बाजूंचा त्यांचा विचार आपण ऐकून घेतला आहे. यात नवीन आता काही सांगण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. तेव्हा मी वेगळ्या काही गोष्टी आपल्याला मांडतो. आपल्यापैकी अनेकांनी आज सकाळी एक अतिशय भीषण बातमी वाचली असेल किंवा पाहिली असेल. काल महिला दिवस होता आणि कालच्या महिला दिनी पॅरिसच्या महाविद्यालयीन मुलींनी, सरकारी अधिकारी असलेल्या स्त्रियांनी, प्राध्यापिकांनी पॅरिसच्या सडकेवरून अर्धनग्न मोर्चा काढला. आणि तो मोर्चा कशासाठी काढला? या जगात फॅसिझम वाढतोय, या फॅसिझमचा अटकाव केला पाहिजे. त्यासाठी जगातल्या सगळ्या शक्तींनी एकत्र आलं पाहिजे. यासाठी तो मोर्चा होता. त्याचे फोटो आज मी पाहिलेत, मोबाईलवर आलेत, गुगलवर आहेत. हे स्त्रियांचे केवळ जीन्स घातलेले आणि वरचं अंग उघडं ठेवलेले हे मोर्चे पाहताना माझ्या अंगावर शहारे आले की फॅसिझमच्या विरोधामध्ये फ्रान्समधल्या स्त्रिया या टोकापर्यंत जाऊ शकतात. ही गोष्ट एका अर्थानं पुरुषार्थांनाही लाजवणारी आहे असं मी मानतो. लाजवणारी आहे. असा एक मोर्चा आपल्या देशामध्ये काही दिवसांच्या पूर्वी मणिपुरात निघाला होता. मणिपुरामध्ये मनकर्णिका नावाच्या एका तरुण मुलीवर आपल्याच देशाच्या लष्करातल्या लोकांनी बलात्कार केला आणि तिचं प्रेत जंगलात फेकून दिलं. तेव्हा मणिपुरामधल्या सगळ्या स्त्रियांनी, सुशिक्षित, अशिक्षित, अधिकार पदावर असलेल्या, महाविद्यालयात शिकत असलेल्या स्त्रियांनी पूर्ण नग्न मोर्चा काढला. पूर्ण नग्न. आणि हातात एक फलक घेतला होता की इंडियन आर्मी कम अँड रेप अस. भारतीय सैनिकांनो, या आणि आमच्यावर बलात्कार करा. मी मणिपुरात पुष्कळ दिवस राहिलो आहे. त्या मोर्चाचे जेव्हा फोटो वर्तमानपत्रासाठी आले, मी संपादक असताना, तेव्हा ते फोटो पाहवत नव्हते. मी आपल्याला सांगतो, या देशातल्या एकाही संपादकाची ते फोटो छापण्याची हिंमतच झाली नाही. इतका भयानक प्रकार होता तो. गांधीजींच्या देशामध्ये स्त्रियांना आपल्याच देशाच्या संरक्षकांकडून संरक्षण देण्याची गरज आहे. ही गोष्ट त्यावेळी, त्या मोर्चाच्या वेळी मी पाहिली. कुठे आहे आपलं संविधान आणि कुठे आहे आपलं सरकार? कुठे आहे आपल्या उद्देशपत्रिका आणि कुठे आहे आपल्या प्रतिज्ञा? मी काही गोष्टी सांगतो फक्त थोडक्यात. आपल्या लोकपैकी किती लोकांना हे ठाऊक आहे की न्यायाचा अर्थ काय होतो? न्याय ही पहिली प्रतिज्ञा आहे ना आपल्या घटनेची. न्याय म्हणजे काय? तर जो न्यायालयात होतो तो न्याय नाही. न्यायालय शिक्षा देतात. म्हणून आपली न्यायालय शिक्षालय आहेत, न्यायालय नाहीत. न्याय ही विधायक कल्पना आहे. आणि न्यायाचा अर्थ सॉक्रेटिसने सांगितला आणि तो गांधींनी स्वीकारला. न्याय म्हणजे प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला तिच्या योग्यतेप्रमाणे समाजामध्ये सन्मान आणि स्थान प्राप्त होणे, याचा अर्थ न्याय होतो. ती प्रतिज्ञा आहे ना आपली. नाही दिली ना आपण हा न्याय दिला नाही ना आपल्या स्त्रियांना. म्हणून तर ते असे मोर्चे निघाले. फ्रान्सच्या बाबतीत मला आश्चर्य वाटलं नाही, कारण तो क्रांतिकारकांचाच देश आहे. क्रांतीची सुरुवात आहे लोकक्रांतीची तिथं झाली. पण आपल्या मणिपुरात तिथेही हा प्रकार घडला. नंतर स्वातंत्र्य आणि समता सांगतो आम्ही,
कधीतरी एक गोष्ट फार स्पष्टपणे समजून घ्या. कुमारभाई राज्यशास्त्र शिकलेलेच आहेत, मी राज्यशास्त्राचा प्राध्यापकच आहे. कधीतरी एक गोष्ट लक्षात घ्या की स्वातंत्र्य आणि समता ह्या गोष्टी एकमेकींशी जुळलेल्या नाहीत. त्या परस्पर विरोधी आहेत. स्वातंत्र्य पूर्ण दिलं तर ज्यांच्याजवळ क्षमता आहे ते पुढे जातात, ज्यांची क्षमता कमी आहे ते मागे राहतात आणि विषमता निर्माण होते. आणि समता लादली गेली तर ज्यांच्याजवळ क्षमता आहे ते मारले जातात. म्हणून स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचा समन्वय करून समोर जावं लागत असते. गांधींना लवकर निर्णय घेता येत नाही असं जवाहरलाल नेहरू म्हणाले. का म्हणाले? कारण ते दरवेळी या दोन मूल्यांचा समन्वय घडवून त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. कधीतरी पुरोगामी शक्तींनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुमच्यासोबत समाज नसेल तर पुरोगामित्वाला अर्थ नसतो. पुरोगामित्व कसं असते? ते गांधींसारखं असते. गांधी एक पाऊल पुढे टाकायचा स्वातंत्र्याचं, आणि त्या पावलापर्यंत सारा समाज येतो याची वाट पाहायचा. समाज आला की मग पुन्हा पुढचं पाऊल टाकायचं. पण स्वातंत्र्याचं पाऊल कधी थांबलं नाही, कुणाला अडवता आलं नाही. ज्यांनी हिटलर आणि मुसोलिनीचा पराभव केला त्या चर्चिलला सुद्धा गांधीच्या अहिंसेसमोर हात टेकवावे लागले, हे आपण लक्षात घ्या. त्याचं कारण हे आहे, हे सगळं मूल्य ही सगळी ही पुन्हा एकत्र गुंफायला बंधुता लागत असते. हे बंधुत्व नसेल तर कशाच्या चळवळी, कशाच्या चळवळी. मित्र, खूप गोष्टी ओलांडायच्या आहेत. ते विश्वगुरु वगैरे सोडून द्या, पण गांधी स्वतःला विश्वगुरु म्हणवत नसताना सुद्धा तो खऱ्या अर्थानं विश्वगुरु होता ना. साऱ्या जगानं त्याचं व्रत घेतलं ना. अहिंसेचं घेतलं, सत्याग्रहाचं घेतलं, स्वातंत्र्याचं घेतलं, मृत्यूचं भय काढून टाकलं लोकांच्या मनातलं, तुरुंगाचं भय काढून टाकलं. विश्वगुरु नसतानाही विश्वगुरुत्व प्राप्त करणारा माणूस जर कोणी असेल मागल्या शतकात झाला तो फक्त महात्मा गांधी झाला. अलीकडचे नावाचे विश्वगुरु आहेत. अलीकडे नावाचे विश्वगुरु आहेत. कार्यक्रम बरेच लांबले आहेत आणि आजचाही कार्यक्रम बराच लांबला आहे. वांगचुक यांचं भाषण मी आत्ता ऐकलं. मी लडाखमध्ये बरेच दिवस होतो. फार दारिद्र्य आहे, फार दारिद्र्य आहे. हिमालय उघडा बोडखा आहे, त्याच्याकडे पाहवत नाही. तिथून सिंधू नदी फार शुद्ध वाहते, पण ती फार थोडा काळ आपल्या देशातून वाहते. मी लेहमध्ये होतो, लडाखमध्ये त्या प्रदेशात फिरलो. प्रचंड कष्ट करणारी माणसं आहेत आणि तेवढ्या कडाक्याच्या थंडीत घाम गाळणारी माणसं आहेत. अशा माणसांचा प्रतिनिधी आज आपल्यामध्ये होता. हा आपल्या अभिनयाचा आणि धन्यतेचा विषय आहे. मी समारोप प्रसंगी आता यापुढे काही बोलत नाही, फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी मी माझ्या आयुष्यात अनुभवली आहे. 1980च्या एप्रिल महिन्यामध्ये मी मणिपूरला गेलो, जिथं आत्ता आप है वहां से नमस्ते भैया. मणिपुर गया था. उस वक्त रिशांग कैशिंग जी वहाँ के डिप्यूटी चीफ मिनिस्टर थे. और रिशांग कैशिंग जी आपल्याला अभिमान वाटेल फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. मी जेव्हा त्यांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, मराठी दिसतो.
अगदी शुद्ध स्वच्छ मराठी दिसतो. तर मी म्हणालो हो. त्यांनी मला दुसरा प्रश्न असा विचारला, अण्णा कसे आहेत म्हणत. आता माझ्यासमोर प्रश्न असा पडला की महाराष्ट्रामध्ये अण्णांची सध्या गर्दीच आहे, तर यांना कोणता अण्णा पाहिजे. ते म्हणले मैं SM जोशी के बारे में पूछता था, मैं उनके साथ जेल में रहा हूं, उनको कॉलेज में देखा. मी म्हणालो तेव्हा मी SMचं व्याख्यान ऐकलं होतं. मी म्हटलं अण्णा बहुत अच्छे हैं, उनकी तबीयत अच्छी है और वो बहुत एक्टिव भी है. त्या काळामध्ये मणिपुरामध्ये मगाशी मेधाताईंनी सांगितलं तसा मैती आणि कुकिन यांच्यामधला संघर्ष फार जारी होता. शिवाय हे दोघंही मिळून तिथल्या तिबेटी लोकांच्या विरुद्ध लढत होते आणि अतिशय भयानक हिंसाचार होता. आताचा तर हिंसाचार इतकी वर्ष झाली चालूच आहे, थांबला नाही. सरकार गेली पण हिंसाचार थांबला नाही. मी गेलो तेव्हाही हिंसाचार 1980च्या एप्रिलमध्ये, तेव्हा तिबेटी लोकांच्या विरुद्धचा हिंसाचार चालू होता. मी रिशांगजींना असं म्हणालो की मला ब्रह्मदेशाच्या बॉर्डरपर्यंत जायची इच्छा आहे आणि त्या भागात झालेला हिंसाचार पाहायची इच्छा आहे. त्यांनी मला एक जीप दिली, 4 अर्धसैनिक दलाचे लोक दिले आणि मी ब्रह्मदेशाच्या बॉर्डरच्या दिशेने निघालो. इम्फालपासून जवळजवळ एक 15-20 किलोमीटर गेलो असेल. एक सोगोलमोंग नाम का गाव लगा है. सोगोलमोंग नावाचं खेडं लागलं. 26 झोपड्या होत्या. रस्त्याच्या एका बाजूला 13, इकडल्या बाजूला 13, सगळ्या जाळलेल्या होत्या. झोपड्यांची राख होती आणि आपल्या घराच्या राखेसमोर लोक बसलेले होते. त्यातल्या एका म्हाताऱ्याला मी विचारलं की भाई साहब ये क्यों हो रहा है आपके साथ. त्याच्यावर तो म्हातारा असं मला म्हणाला, त्यांनी मला आपला आधी हात दाखवला. बोले भैया ये हाथ जो है ना ये पाकिस्तान से लड़ते वक्त टूटा है. बोले मैं आर्मी में था, भारत की ओर से लड़ते हुए मेरा हाथ टूटा. और यहाँ के लोग बोलते हैं बोले कि आप तिबेटी हो, आप हमारे लोग नहीं हो, ये देश छोड़ के चले जाओ. हे देश छोडण्याची भाषा आता जो डोनाल्ड ट्रम्प बोलतो ना, ते मणिपुरात फार पूर्वी बोलली गेली. तो म्हणाला कहाँ जाए, कई सदियों पहले हमारे बापदादा यहाँ आए, यही हमारा देश है, हम इसके लिए लड़ते हैं मरते हैं, और ये बोलते हैं कि आप हमारे नहीं हो. अशा वेळी काय बोलायचं असतं. मी त्याच्या देशभक्तीला फक्त हात लावून नमस्कार केला पायाला त्याच्या आणि तिथून निघालो. पुढे काही अंतरावर गेलो. एक मोकळं मैदान लागलं. त्या मैदानात फक्त गुरं चरत होती आणि तिथे गेल्यानंतर आमची जीप थांबली आणि ते मुंशीजी म्हणाले साहब बस अब यहीं से आ सकते हैं, बोले इसके आगे नहीं जा सकते. तो बोला क्यों. तो मुंशी म्हणाले हिंदुस्तान खत्म हो गया. बोले भैया ये जो मैदान है ना, बोले ये बर्मा का है. बोले तो बस यहीच. त्या मैदानामध्ये गुरं जी चरत होती ती मुंशीला मी विचारलं की मुंशी जी ये जानवर जो घास खा रहे हैं वो इंडिया का खा रहे या बर्मा का खा रहे. त्यांनी माझ्याकडे अत्यंत तुच्छतेनं पाहून म्हटलं कि क्या बात करते हो भैया, जानवरों को भी कभी देश होता है क्या. मी तुम्हाला खरं सांगतो, त्या वाक्यानं माझ्या आयुष्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली. सीमा, सरहदी, भिंती, कुंपण ही फक्त आपल्याच आयुष्यामध्ये असतात, इतरांच्या आयुष्यात नसतात. मी तिकडले पक्षी इकडे येताना पाहिले, इकडले तिकडे जाताना पाहिले.
माणसांना जाऊ देता येत नव्हतं. आम्ही परत फिरलो आणि तो अनुभव इथल्या तरुणांना आवडणार आहे. आम्ही परत फिरलो, एक 6-1 किलोमीटर आलो असू, त्यांनी गाडी पुन्हा थांबवली आणि ते सगळे मुंशी बंदुका घेऊन जंगलात शिरले आणि थोड्या वेळाने त्याने एक 20-1 वर्षाच्या तरुण गोड पोराला पकडून आणलं. आणलं तर आणलं, त्याला मागे जीपच्या दांडाला त्याचे हात बांधले. तर बराच वेळ अचंबित होऊन मी त्या मुंशींना म्हटलं की मुंशी जी, आपने इसको पकड़ा क्यों? तो मुंशी जी म्हणाले, साहब आप उसको ही पूछो ना, बोले अंग्रेजी बोलता है बोले वो. मी त्याला विचारलं की काय रे बाबा? तो म्हणाला, माय नेम इज दोरेन सिंग म्हणा. तो बोला, आपको क्यों पकड़ा इन्होंने? वो बोले, साहब मैं हर रोज सवेरे बर्मा जाता हूं, बोले बॉर्डर क्रॉस करके, शाम को वापिस आता हूं बोले. तो मैंने बोला, तुमको डर नहीं लगता? डर क्यों नहीं लगता साहब बोले. तो मुंशी म्हणाले, हम इसको जानते हैं इसलिए इसको छोड़ रहे हैं बोले, बर्मा वाले एक दिन इसको गोली मार देंगे. तो मैंने भी त्याला म्हणालो की अरे बाबा, जीव धोक्यात घालून दर दिवशी तू ब्रह्मदेशात जातो, असं तिकडे आहे काय तुझं? त्याने जे उत्तर दिलं ते असं आहे. तो म्हणाला, सर मेरी गर्लफ्रेंड उधर रहती है, मेरी गर्लफ्रेंड उधर रहती है बोले, उसका गांव और मेरा गांव उसमें सिर्फ 10 किलोमीटर का अंतर है. ये जो बॉर्डर है ना बोले देश की, ये अननेचुरल है साहब बोले, ये अननेचुरल है बोले, नहीं होनी चाहिए. 1947 के फरवरी में हमारे बापजादा इधर आ गए, कुछ किलोमीटर तो हम इंडियन बन गए बोले. उसके बाद लोग उधर रह गए, वो बर्मीज बन गई बोले. इकट्ठा रहने वाली हमारी कम ऐसी टूट गई बोले. आणि तो पुढे म्हणाला, सर ये बॉर्डर जानी चाहिए, ये बॉर्डर जानी चाहिए. मित्रो, मी जाता जाता गांधींना स्मरून एकच सांगतो की तुमच्या आणि माझ्या आयुष्यातल्या या सीमा, या सरहदी, ही कुंपणं, ही भिंती जेव्हा जातील आणि आपण सगळे एक होऊ, तेव्हा आपण गांधींचे अनुयायी होऊ. धन्यवाद.